नमस्कार, मी अर्चनाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आहे। आज आपण पाहणार आहोत मस्त अशी वाळवणाची रेसिपी, ते म्हणजे उपवासाचा नायलॉन साबुदाणा। तर हा नायलॉन साबुदाणा आपण अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि फार वेळही लागत नाही आणि खूप कष्ट देखील नाही आहेत। अतिशय सहज हा बनवून तयार होतो। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर ना आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। म्हणजे नेहमी आपण जसं खिचडी भिजवण्यासाठी साबुदाणा आपण भिजवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। तर इथं पाणी साबुदाणा बुडेल एवढं टाकलेलं आहे। तर आपल्याला एवढं पाणी टाकायचं आहे आणि हे 5 ते 6 तास छान आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही रात्रभर देखील भिजवत ठेवू शकता। त्यानंतर एक 5 ते 6 तासानंतर ना साबुदाणा जो आहे तो आपला अगदी छान असा भिजलेला आहे। पाहू शकता अगदी मस्त मोकळा झालेला आहे आणि अगदी मऊ भिजलेला आहे छान असा। पाहू शकता साबुदाणा छान मऊ भिजलेला आहे। तर इथं आपण पुढे मी आता इथे एक चाळण घेतलेली आहे, कारण आता चाळणीवर आपल्याला हा साबुदाणा टाकायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। तर इथं मी एक पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं। पाण्याला छान अशी उकळी आली की त्यावर आपल्याला ही साबुदाण्याची जी चाळण होती ती ठेवायची आणि याला झाकण लावून 5 मिनिटं वाफ द्यायची आहे। तर 5 मिनिटं मी छान असं याला हाय फ्लेमवर वाफवून घेतलेलं आहे। पाहू शकता साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे। तर इथे आपला अगदी परफेक्ट असा नायलॉनच्या साबुदाण्यासाठीचा जो साबुदाणा असतो तर तो इथे तयार झालेला आहे। तर इथे पाहू शकता याच्या गाठी झालेल्या आहेत। तर आता त्या आपण मोकळ्या करून घेऊया। तर त्यासाठी इथं मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि थंड पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा काढून घ्यायचा आहे। सगळा साबुदाणा मी या पाण्यात काढून घेतलेला आहे। तर पाहू शकता अगदी छान असा मोकळा झालेला आहे हा साबुदाणा, त्याच्या गाठी सगळ्या निघून गेलेल्या आहेत। आता हे पाण्यातनं काढून आपल्याला चाळणीवर निथळत ठेवायचं आहे एक 5 ते 10 मिनिटं। तर याला छान मी असं 5 मिनिटं निथळून घेणार आहे, म्हणजे सर्व पाणी यातलं निघून जाईल। आणि एका ताटावर आपल्याला साबुदाणा जो आहे तो या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी छान असा तो वेगवेगळा होईल आणि मोकळा होईल। तर या पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे। तुम्ही एका मोठ्या पॉलिथिनवर किंवा एका मोठ्या कापडावर हे छान असं पसरवून टाकू शकता आणि याला छान असं 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे। साबुदाणा असल्यामुळे तो एका दिवसात लगेच वाळून तयार होतो। जर ऊन कमी असेल तर तुम्ही 2 दिवस देखील याला उन्हात छान वाळवू शकता, म्हणजे हा वर्षभर छान असा टिकतो। तर आता हा साबुदाणा आपण तळून पाहूयात। तर इथं साबुदाणा तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल छान गरम करत ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालं की साबुदाणा पाहू शकता अगदी छान असा फुललेला आहे। अतिशय मस्त असा हा साबुदाणा फुलतो। आता हा व्यवस्थित तेल निथळून आपण काढून घेऊयात। तर याचा चिवडा कसा बनवायचा हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। अतिशय सोपा आहे चिवडा। तर अजून साबुदाणा आपण तळून घेऊयात आणि याच तेलामध्ये मी शेंगदाणे देखील तळून घेणार आहे। आता याचा तुम्ही गोड चिवडा बनवू शकता किंवा तिखट चिवडा तो पण बनवू शकता। तर इथं मी तिखट चिवडा बनवणार आहे। गोड चिवडा बनवत असाल तर चिवड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि पिठी साखर मिक्स करायची आहे। तर इथं मी साबुदाणा तळल्यानंतर तो थोडा गरम असतानाच यावर लाल तिखट मीठ भुरभुरून घेतलेला आहे आणि शेंगदाणे तळून टाकलेले आहेत। तर इथं साबुदाणा पाहू शकता अगदी मस्त असा मॅश होतोय, म्हणजे परफेक्ट असा कुरकुरीत असा आपला हा नायलॉनचा साबुदाणा तयार झालेला आहे। तर या अतिशय सोप्या पद्धतीने हा नायलॉनचा साबुदाणा एकदा घरी बनवून तुम्ही ठेवू शकता, म्हणजे तो वर्षभर छान टिकतो, अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा उपवास असेल तेव्हा तुम्ही तो तळून खाऊ शकता। तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।